हा प्रोजेक्टसाठी तुम्हाला डॉक्युमेंट कुठले कुठले लागणार आहेत, तर आपण डॉक्युमेंट बघू. तर डॉक्युमेंटसाठी सगळ्यात पहिले आधार कार्ड तुमच्याकडे असणं अनिवार्य आणि जनरली असतंच. पॅन कार्ड, जागेचा जो फोटो. ही स्कीम काय आहे मित्रांनो, की ही नाविन्यपूर्ण एक योजना आहे मित्रांनो, की नव्याने तुम्ही चालू करणारे प्रोजेक्ट म्हणून ह्या जागेचा जो तुम्ही फोटो द्याल ना, तो जीपीएस फोटो द्यायचा आणि तो मोकळ्या जागेचा द्यायचा. असं नाही की माझं शेड आहे आणि त्याच्यात मी मॉडिफाईड करणार नाही, मग ही स्कीम लॉन्च करणार असं अजिबात नाही चालत. कारण त्या तुमच्या जागेवर व्हेटरनरी डिपार्टमेंटचे आणि बँकचे अधिकारी येतात, ते स्वतः चेक करून जातात. त्याच्यामुळे जागा त्यांना मोकळी दाखवायची असते मित्रांनो. त्याच्यानंतर लीज अग्रीमेंट, ज्याच्याकडनं आपण जमीन भाड्याने घेतलेली असते, त्या जमिनीचं लीज अग्रीमेंट आपल्या सोबत असणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. जर जमीन वडिलोपार्जित असेल तर त्यांच्याकडनं आपण एक सहमतीपत्र घेणं हे पण गरजेचं आहे. आता ऍड्रेस साठी काय असणार, तुमचं वोटर आयडी किंवा इलेक्ट्रिसिटी बिल, या दोन गोष्टी असणं आवश्यक आहे. त्याचसोबत तुमचा स्वतःचा फोटो